वळूया पुढील बातमीकडे। मुंबईतील बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन स्टंट करणाऱ्यांना अटक करण्यात आली। 26 तारखेला त्यांनी हा संपूर्ण प्रकार केला होता। त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। पाहूयात याविषयी आमचे प्रतिनिधी अमोल तेलींचा हा खास रिपोर्ट। हा व्हिडिओ पहा। एका इमारतीतल्या गच्चीवरून दुसऱ्या इमारतीच्या गच्चीवर उड्या मारत हे 6 परदेशी नागरिक, ज्यांनी सोमवारी या अशा पद्धतीनं माकड उड्या मारल्या। कुणालाही न विचारता, कुणाचीही परवानगी न घेता हे 6 परदेशी नागरिक इमारतीच्या गच्चीवर गेले आणि ही स्टंटबाजी करायला त्यांनी सुरुवात केली। हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। जेव्हा ही मंडळी या ठिकाणी आली त्याच वेळेस या इमारतीमध्ये पाणी चेक करायसाठी गच्चीवर वॉचमन गेला होता आणि त्यानं हा सगळा प्रकार बघितला आणि लगेचच त्यानं सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिली। आदमी लोग हैं, कैसे आए? बोला था चाबी तो मेरे पास है, कैसे जाएंगे? तो मैं बोला अभी कैसे गए मेरे को नहीं पता, चाबी किसके पास रहती है? तो बोला ये तो मेरे पास रहती है और सोसाइटी में जमा रहती है। तो उसके बाद फिर क्या हुआ कि गए ऊपर देखने के लिए। या 4 इमारतींमध्ये एकूण 860 कुटुंब राहतात, मात्र कुणाचीही नजर यांच्यावर कशी बरं गेली नाही। याचा शोध घेण्यासाठी आमची टीमही खुद्द या घटनास्थळी जाऊन पोहोचली। तेव्हा हा व्हिडिओ कसा व्हायरल झाला आणि तो शूट तरी कोणी केला याचा तपासही लागला। ज्यानं हे स्वतःच्या डोळ्यानं अगदी जवळून पाहिलं त्यालाही काही शंका आल्या। हे लोक या ठिकाणी करतायत तरी काय? हे लोक स्वतःचा जीव तर देणार नाहीत ना? असे एक ना अनेक प्रश्न या मुलालाही पडले। ज्यानं हा प्रकार पाहिला त्याच्याकडून आम्ही हे सगळं काही जाणून घेतलं। इकडे इथे विंडोवर बसलेलो, आमच्या इथे रेंज नाही आहेत म्हणून, तर मग इकडे बसलेलो तेव्हा वरती 5-6 फॉरेनर होते आणि ते लोक इकडे खाली वाकून बघत होते वरून। तर मग मी इकडे बसलेलो तेव्हा ते बघत होते, तेव्हा ते लोकांनी एकाने उडी मारली तिथून इथे। तेव्हा मी आधी कॅमेरा काढून मग रेकॉर्ड केलेला। अच्छा, काय होतं त्यांच्या हातात? काय वाटलं तुला की यांना शूट केलं पाहिजे? त्यांच्याकडे पण कॅमेरे होते, तर मला वाटलं ते काहीतरी करणार आहेत म्हणून मी शूट केलं। आता आम्ही तिकडे आलो जिथे पर्यटकांनी उड्या मारल्या होत्या, पण आता प्रश्न हा होता की सोसायटीच्या टेरेसवर टाळा होता। मग हे 6 परदेशी पर्यटक या ठिकाणी आले कसे आणि ते उतरले तरी कसे? मी उभा आहे, तीच ती बिल्डिंग आहे जिथे त्या फॉरेनरने उडी मारली आहे आणि तो व्हिडिओ जो आहे सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। समोरची बिल्डिंग बघा आणि ही बिल्डिंग बघा, या दोन्ही बिल्डिंग मधलं अंतर तब्बल 22 फूट आहे। हे माहिती असून देखील त्या फॉरेनरनं उडी मारली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि सध्या याच व्हिडिओची चर्चा सुरू आहे। पण त्या फॉरेनर्सना इथे अटक करण्यात आली आहे, कारण भारतात असे कोणतेही स्टंट चालत नाहीत। तर हे स्टंट बाहेर देशात केले जातात आणि त्यांना सराव असतो, वर्षानुवर्षाची प्रॅक्टिस असते, म्हणूनच ते शक्य होतं। इथे डक मधून बिल्डिंगच्या टेरेसवर जाणं सहज शक्य आहे। एका बिल्डिंग मधून दुसऱ्या बिल्डिंगवर उड्या मारून हे 6 युवक स्वतःचाही जीव धोक्यात घालत होते। हा सगळा प्रकार येथील स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच दादर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आणि त्यानंतर या 6 परदेशी नागरिकांना मुंबईतील ताज हॉटेलमधून अटक करण्यात आली। परदेशामध्ये हा प्रकार फारच प्रचलित आहे। या गेमला रूफटॉप जंप असंही म्हटलं जातं, पण भारतात हा स्टंट करणं एक प्रकारचा गुन्हा आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे पर्यटक 2 डिसेंबरला मुंबईत एका कार्यक्रमासाठी आले होते। आता मात्र असे माकडचाळे करणाऱ्या या 6 विदेशी पर्यटकांवर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण भारतामधील प्रत्येक भारतीयाचा
आपल्या सगळ्यांना जीव महत्वाचा आहे आणि या व्हिडिओचं अनुकरण कोणीही करू नये अशीच आमचीही इच्छा. समोरची 14 माळ्याची बिल्डिंग ते 13 माळ्यापर्यंत चढत आले आणि समोर ही असाच एक बोगदा आहे. त्या बोगद्यातून त्यांनी एंट्री केली टेरेसवर आणि 14 माळ्यावरनं 13 माळ्याची जी बिल्डिंग आहे समोरची, ज्यावरती जंप मारली आहे, तिथे ते आले आणि इथून जो बोगदा तुम्ही बघताय तिथून त्यांनी एक्झिट केली. असाच हा व्हिडिओ आहे जो व्हायरल होतोय आणि त्या फॉरेनर्सना अटक देखील झाली आहे. मात्र स्टंट करणं हे खरंच जीवावरती बेतू शकतं हे या व्हिडिओने दाखवून दिलंय. त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली. कॅमेरामॅन संतोष कदम सोबत अमोल तेली, मुंबई, TV9 मराठी.